मंडळी, तुम्हाला जर कुणी सांगितलं की तुमच्या बँक खात्यातले पैसे उद्यापासून फ्रीज होणार आहेत, तर तुम्ही काय कराल? पैसे काढाल आणि कुठेतरी सुरक्षित ठेवाल. बरोबर हेच चीन करतोय. सलग 19 महिन्यांपासून चीन दर महिन्याला पोतेच्या पोते भरून सोनं खरेदी करतोय. यामुळे अमेरिकेचा संताप उफाळून आलाय आणि त्याचमुळे भारताचीही चिंता वाढली आहे. चीननं तब्बल 3.4 लाख कोटी रुपयांचं सोनं खरेदी केल्याची माहिती आहे. चीनकडून सोन्याची जमवाजमव का सुरू आहे? भारतावर याचा काय परिणाम होणार आहे? चीनची सोने खरेदी आर्थिक संकटाचे संकेत आहे का? हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी चढ उतार पाहायला मिळतेय. दरम्यान चीन या काळात सोन्याच्या जागतिक बाजारात वेगळाच गेम करतोय. ड्रॅगनने सातत्याने त्यांच्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्याचा सपाटाच लावलाय. मे महिन्यात सुद्धा चीननं मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केलं आणि हेच सोनं खरेदी करण्याचा त्यांचा लागोपाठ 19वा महिना आहे, ज्या चीनच्या सेंट्रल बँकेने सोन्याची मोठी खरेदी केली आहे. चीनचा एकूण सोन्याचा साठा आता 2322 टनांवर पोहोचला असून तो त्यांच्या $3.8 ट्रिलियन परकीय चलन साठ्याच्या 9% आहे. किंमत पाहायला गेला तर गेल्या महिना अखेरपर्यंत चीनच्या सोने भंडाराची किंमत $340.75 अब्ज होती. मार्केट नुसार गेल्या महिन्यात चीनने केलेली सोने खरेदी डिसेंबर 2024 नंतर केलेली आतापर्यंतची सर्वात मोठी मासिक खरेदी आहे. चीन आपल्या अर्थव्यवस्थेला मजबूत करणं आणि ग्लोबल अर्थव्यवस्थेत आपली पकड मजबूत करण्यासाठी सतत सोन्यावर लक्ष केंद्रित करत आहे. आता आपण चीनची या सोने खरेदी मागची स्ट्रॅटेजी काय आहे ते समजून घेऊयात. सोने खरेदी हा ड्रॅगनच्या लॉंग टर्म आर्थिक रणनीतीचा भाग आहे आणि हेच समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. 2022 साली रशियानं युक्रेनवर हल्ला केला तेव्हा अमेरिका आणि पश्चिमी देशांनी रशियाचे $300 अब्ज रात्रीतून गोठवले. तेव्हा रशियाकडे बँकेत डॉलर्स होते, पण ते वापरताच येत नव्हते. यातूनच चीननं धडा घेतला की अमेरिका कधीही विश्वासघात करतो आणि हीच गोष्ट आपल्याला चीन अमेरिका दोघांच्या ट्रेड वॉरमुळे कळून आली आहे. त्यानंतर ट्रम्प तात्यांनी चीनवर तब्बल 100% इम्पोर्ट ड्युटी लादली. त्यामुळे दोन्ही देशातले तणाव वाढतच गेले. अशात चीनने सोन्याचा साठा वाढवण्याची तयारी सुरू केली. कारण सोनं हे कधीच फ्रीज होत नाही, ना की सोनं बॅन होत. त्यामुळे सोनं तुमच्या तिजोरीत असेल तरीही जग काहीही करू शकत नाही. थोडक्यात सांगायचं तर सोनं हे असं एकमेव साधन आहे जे अमेरिकेला किंवा पश्चिमी देशांना फ्रीज करता येत नाही. डॉलर बँक खात्यात असतो, तो रोखता येतो, पण सोन्याचं तसं नाही. चीनचा परकीय चलन साठा वाढण्यामागचा हाच एक महत्वाचा घटक आहे. जानेवारी ते एप्रिल 2026 या काळात चीनच्या एकूण परकीय व्यापारात सुमारे 15% वाढ होऊन तो $2.39 ट्रिलियन वर पोहोचला. चीनच्या परकीय चलन नियामक संस्थेच्या म्हणजेच सेफच्या मते अमेरिकन डॉलरचे बळकट मूल्य आणि जागतिक स्तरावर मालमत्तेच्या किमतीत झालेली वाढ यामुळे ही चीनने सोने खरेदी वाढवली आहे. आता यामुळे अमेरिकेची झोप का उडाली आहे, तर याचं कारण आहे डी डॉलरायझेशन. गेल्या 75 वर्षांपासून जगाची आर्थिक व्यवस्था अमेरिकन डॉलरवर चालते. तेल विकत घ्यायचं डॉलरमध्ये, आंतरराष्ट्रीय व्यापार करायचा डॉलरमध्ये, परकीय चलन साठवायचं डॉलरमध्ये. यालाच म्हणतात डॉलर हेजिमनी. म्हणजेच काय, तर डॉलरचं जागतिक वर्चस्व. चीनने आपला सोने चांदीचा साठा वाढवत युआनला जागतिक राखीव चलन म्हणून प्रोत्साहन देण्याच्या योजना जाहीर केल्या आहेत. सोने खरेदी आणि अमेरिकन ट्रेजरी बॉन्ड्स विकणे हा त्यांच्या रणनीतीचा भाग आहे. अमेरिकेच्या संतापाचे कारण म्हणजे जेव्हा देश डॉलर सोडून सोन्याकडे वळतात तेव्हा डॉलरची मागणी कमी होते. डॉलरची मागणी कमी झाली की अमेरिकेची आर्थिक ताकद कमी होते. त्यांना इतर देशांवर निर्बंध लादणं, देशांना आर्थिक दंड करणं या गोष्टी कठीण होऊन जातात. म्हणूनच अमेरिका हे बघून अस्वस्थ आहे. गोल्डच्या किमती $4000 प्रति औंसच्या वर गेल्या. त्यासाठी ट्रम्प प्रशासनानं चीनवर लादलेल्या 100% शुल्कामुळे निर्माण झालेल्या जागतिक व्यापारातील अनिश्चितता आणि डॉलरवरील घटता विश्वास हे घटकही कारणीभूत होते. आता सर्वांना पडणारा प्रश्न म्हणजे अस्थिरतेच्या काळात सोनं का खरेदी केलं जातं? तर इतिहास सांगतो की जेव्हा जेव्हा जगात अशांतता निर्माण होते तेव्हा तेव्हा सोन्याकडे धाव घेतली जाते. 2008च्या जागतिक आर्थिक संकटाच्या वेळी सोनं उसळलं. 2020 मध्ये कोरोना महामारीत सोनं विक्रमी उच्चांकावर गेलं आणि आता रशिया युक्रेन युद्ध, US चायना व्यापार युद्ध आणि मध्य पूर्वेतील तणाव या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या आहेत.
म्हणजेच आधी सांगितल्याप्रमाणे सोनं गोठवता येत नाही, निर्बंध लावता येत नाही, ते डॉलर आधारित वित्तीय व्यवस्थेबाहेर असतं. भूराजकीय संघर्ष आणि महासत्तांमधील स्पर्धेनंही अमेरिकन डॉलरच्या विश्वासार्हतेवरील बाजाराचा आत्मविश्वास आणखी कमकुवत केलाय, असं चीनच्या अर्थतज्ज्ञांनी सांगितले. त्यासोबतच मुख्य म्हणजे चीन एकटा नाही, जगातील अनेक देश सोन्याचा साठा वाढवत आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या सर्वेक्षणात 43% केंद्रीय बँकांनी पुढील 12 महिन्यात आपले सोन्याचे साठे वाढवण्याच्या योजना जाहीर केल्या. जागतिक सुवर्ण परिषदेच्या Q1 2026च्या अहवालानुसार जगभरातील केंद्रीय बँकांनी 2026च्या पहिल्या तिमाहीत 244 टन सोने खरेदी केलं. आरबीआयच्या 2026च्या अॅन्युअल रिपोर्टनुसार भारताकडे आता 880.52 टन सोनं आहे. म्हणजेच आरबीआय सुद्धा झपाट्याने सोनं जमवत आहे. याशिवाय आधी भारताचं सोनं इंग्लंडमध्ये ठेवलेलं होतं, आता 77% सोनं भारतातच आहे आणि हे सिम्बॉलिकली खूप महत्वाचं आहे. आता येतो सर्वात महत्वाचा प्रश्न, चीनच्या सोने खरेदीचा भारतावर काय परिणाम होणार? तर पहिला परिणाम थेट सोन्याच्या किमतींवर होणार आणि जगात किमती वाढल्या की आपली आयात महाग होते. काही तज्ञ म्हणतात 2030 पर्यंत 10 ग्रॅम सोनं 2,25,000 पर्यंत जाऊ शकतं. दुसरं म्हणजे भारत दरवर्षी 700 ते 900 टन सोनं आयात करतो. किमती वाढल्या की आयात बिल वाढतं, व्यापार तूट वाढते आणि परिणामी रुपया कमजोर होतो. आता आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे चीन जाहीर करतो त्यापेक्षा खूप जास्त सोनं खरेदी करतोय. विश्लेषकांच्या मते पीपल्स बँक ऑफ चायना लंडन बुलियन मार्केटमधील बुलियन बँकांद्वारे गुप्तपणे मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करत आहे. म्हणजे विश्लेषकांच्या मते चीन दाखवतो त्यापेक्षा खूप जास्त सोनं खरेदी करत आहे. अपोलो ग्लोबल मधील तज्ज्ञाचं सांगणं आहे की या दराने जागतिक केंद्रीय बँका लवकरच अमेरिकेपेक्षा जास्त सोनं राखणार आहेत. जागतिक केंद्रीय बँका वर्षभर सोने खरेदीची हीच गती कायम ठेवण्याची शक्यता आहे. थोडक्यात सांगायचं तर चीनची ही सोन्याची रणनीती म्हणजे नुसती गुंतवणूक नाही, हे एक भूराजकीय शस्त्र आहे. अमेरिकेच्या डॉलर वर्चस्वाला आव्हान देण्याचा हा सुनियोजित प्रयत्न आहे. रशिया बरोबर जे झालं ते चीन बरोबर होऊ नये म्हणून चीन डॉलरवरील आपले अवलंबित्व कमी करत आहे. चीनच्या या पावलावरून असं दिसून येते की आगामी काळ काहीसा आव्हानात्मक असू शकतो. मध्य पूर्वेतील तणावामुळे महागाई आधीच वाढत आहे आणि चीनच्या या निर्णयामुळे आर्थिक संकटही ओढावू शकते असे संकेत मिळत आहे आणि चीन कदाचित याचीच तयारी करत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या संदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध नसली तरी सध्याच्या परिस्थितीमुळे हा अंदाज लावला जात आहे. भारतासाठी हे एक सिग्नल आहे की सोन्याच्या किमती उच्च राहणार आहे, आयात महाग होणार आहे, पण स्मार्ट गुंतवणूक म्हणून भारताकडे संधी आहे. बाकी तुम्हाला याविषयी काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.